विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सरळ सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारी नोकरी प्राप्त करण्याची संधी आपल्या सर्वांना आहे, कारण वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती पुन्हा एकदा प्रकाशित होत आहेत. आज सकाळीच आपण पाहिलं होतं महाट्रान्सकोमध्ये निम्नस्तरीय लिपिक अर्थात ज्युनियर क्लर्क या 260 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. आणि आता पुन्हा महाट्रान्सकोमध्येच उच्चस्तरीय लिपिक अर्थात ज्याला आपण सिनियर क्लर्क म्हणूया, या सिनियर क्लर्कसाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याही परीक्षेकरता तुम्हाला बीकॉम असणं गरजेचं आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या उच्चस्तरीय लिपिक बाबत संपूर्ण माहिती अर्थात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, निगेटिव्ह मार्किंग आहे का, परीक्षा कधी असणार आहे आणि फॉर्म भरण्याची मुदत, या सगळ्या बाबींबाबत चर्चा करूया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा, इथे त्यांनी माहिती सांगितलेली आहे की हे जे काही विद्युत पारेषण कंपनी आहे याची 7 वेगवेगळी कार्यालय परिमंडळ आहेत. त्यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी. आता या सगळ्या परिमंडळाच्या अंतर्गत काही कार्यालय येतात. त्यामध्ये उच्चस्तर लिपिक, सिनियर क्लर्क या जागा भरायच्या आहेत. किती जागा आहेत तर एकूण जागा आहेत 37. आता या 37 जागा ज्या आहेत बघा, या ठिकाणी अनुसूचित जाती अर्थात एससी ला 13 जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीला या ठिकाणी 24 जागा आहेत. बाकी कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी दिसत नाहीये. एससी आणि ओपन अशा एकूण जागा आहेत 37. वेतन श्रेणी बघा, आता वेतन श्रेणी जी आहे ती वेतन श्रेणी या पदाला सुरुवातीलाच तुम्हाला जवळजवळ एक 50 ते 60 हजाराच्या आसपास पगार हा चालू होतो, हे लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रता बघा काय सांगितलेली आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये वाणिज्य शाखेची पदवी अर्थात बीकॉम असणं गरजेचं आहे. त्यासोबतच निम्नस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण आपण असणं गरजेचं आहे आणि MSc आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे अनुभवाची आवश्यकता नाही. त्यानंतर वयोमर्यादा बघा, या ठिकाणी पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 57 वर्ष सांगितलेली आहे. यामध्ये निवड पद्धत कशी असणार आहे तर निवड पद्धत आपली ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची, म्हणजे एक प्रश्न आणि 4 पर्याय यामध्ये असणार आहे. नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते समजून घ्या. बघा, या ठिकाणी 130 प्रश्न 150 मार्कांसाठी असणार आहे. अर्थात त्यामध्ये वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न आहेत 110 मार्कांसाठी. त्यानंतर जनरल ऍप्टिट्यूड आहे, त्यामध्ये रिझनिंग आहे 40 प्रश्न 20 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि मराठी लँग्वेज मराठी व्याकरण 20 प्रश्न 10 मार्कांसाठी. अशा पद्धतीने एकूण प्रश्न आहेत 130, एकूण गुण आहेत 150. हा पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे 2 तासाचा कालावधी. पुढे आता निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो, निगेटिव्ह मार्किंग आहे. या ठिकाणी तुम्ही जर 4 चुकीचे उत्तर लिहिले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा केले जातील, म्हणजे 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, किंवा त्याला आपण 0.25 म्हणू शकतो. ही एवढी असणार आहे निगेटिव्ह मार्किंग. आता यांनी पुढे असं सांगितलंय, ही सगळी माहिती वाचत बसत नाही, महत्वाचे मुद्दे सांगतो. जर तुम्हाला एखाद्या घटकामध्ये 0 मार्क पडले तर तुम्ही त्या परीक्षा प्रक्रियेतनं अपात्र व्हाल. उदाहरणार्थ काय, आता या ठिकाणी बघा रिझनिंग आहे. आता रिझनिंगच्या या ठिकाणी 40 प्रश्न आहे 20 मार्कांसाठी. याच्यामध्ये जर तुम्हाला 0 मार्क पडले तर तुम्ही ह्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेतनं अपात्र व्हाल. किंवा तुम्हाला समजा इथं मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला 0 मार्क पडले तर तुम्ही अपात्र व्हाल. म्हणजेच तुम्हाला इथे तुमचा विचार केला जाणार नाही पुढच्या निवड प्रक्रियेसाठी. म्हणजेच कुठल्याही घटकामध्ये 0 मार्क पडून चालणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता बघा, अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतरण 100 गुणात करून अंतिम यादी तयार करण्यात येईल. आता इथे काय सांगितलंय, तुमचा पेपर आहे 150 मार्कांचा. या 150 मार्कांपैकी तुम्हाला जेवढे मार्क पडतील त्याचं कन्व्हर्जन हे 100 मार्कामध्ये केलं जाईल. उदाहरणार्थ काय, समजा 150 पैकी तुम्हाला जर मिळाले 120 मार्क, तर 100 पैकी त्याचं रूपांतरण केलं जाईल. मग त्याची गणना कशी होईल, मग 100 पैकी किती, मग याचा तिरकस गुणाकार करून घ्या. 100 गुणिले 120 भागिले 150, याचं उत्तर येतं 80. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 150 पैकी 120 मार्क पडले तर 100 पैकी ते होतात 80 मार्क. पुढे आता त्यांनी आणखी एक गोष्ट पुढे सांगितलेली आहे. काय सांगितली बघा, की तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमचा विचार निवड यादीमध्ये व्हावा तर किमान गुणांची अट आहे 100 पैकी 30 गुण ओपन कॅटेगरीमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि ओपन सोडून बाकी इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर 100 पैकी 20 मार्क घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या, नीट समजून घ्या. 100 पैकी किमान 30 मार्क आणि 100 पैकी किमान 20 मार्क हा क्रायटेरिया लक्षात घ्या. ओपन कॅटेगरीला 30, बाकी सगळ्यांना 20 गुणवत्ता यादीमध्ये विचार करण्यासाठी. पुढे
परीक्षा केंद्र मुंबई आणि नागपूर या दोनच ठिकाणी ही परीक्षा केंद्र असणार आहेत. पुढे आता परीक्षा शुल्क किती आहे? ओपन कॅटेगरीला 600 रुपये आहे आणि अनुसूचित जातीतील उमेदवारांना 300 रुपये परीक्षा शुल्क आहे, हे लक्षात घ्या. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे आपल्याला? तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची URL लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे. म्हणजे अजून फॉर्म चालू झालेले नाहीत, लिंकचं काम चालू आहे. लिंकची माहिती तुम्हाला महाट्रान्सकोच्या वेबसाईटला उपलब्ध होणार आहे. मग आता लक्षात घ्या, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ही लिंक ओपन होईल आणि मग आपल्याला फॉर्म भरायचे. फॉर्म कसा भरावा याच्यावरती इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ एकदा बघा आणि मग फॉर्म भरा, जेणेकरून तुमच्या कुठल्याही चुका फॉर्म भरताना होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, अजून फॉर्म चालू झालेले नाहीत, लिंक तयार करण्याचे काम चालू आहे. 2-3 दिवसामध्ये लिंक ओपन होईल. परीक्षा कधी असणार आहे आपली? त्यांनी अंदाजित तारीख महिना सांगितलेला आहे. परीक्षा आपली मे किंवा जून 2025 मध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी जी सकाळी ऍड आली होती, ऍड समजून सांगितली आपण, ती ज्युनियर क्लर्कची आणि सिनियर क्लर्क, ह्या दोघाही परीक्षांचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर अभ्यासक्रम बिलकुल सेम आहे. अभ्यासक्रमामध्ये कुठलीही बदल किंवा कुठलाही फरक आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. अभ्यासक्रम बिलकुल सेम आहे, हे लक्षात घ्या. आता या दोनही पदांसाठी, मग ते ज्युनियर क्लर्क असेल किंवा सिनियर क्लर्क असेल, दोन्ही पदांसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला एक बॅच उपलब्ध करून दिली जात आहे 2 दिवसामध्ये, उद्या किंवा परवा, ह्या 2 दिवसामध्ये ती बॅच उपलब्ध होईल. या बॅच मध्ये जो काही सिलेबस आपण समजून घेतलाय, मग अकाउंटचा भाग असेल, ऍप्टिट्यूडचा भाग असेल, मराठी लँग्वेजचा भाग असेल, हा सगळा भाग इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांकडून तुम्हाला शिकायला मिळेल. ही बॅच नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. या बॅचच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन कसं होईल हा विचार करून इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी बॅच उपलब्ध करत आहे. तेव्हा नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. तेव्हा पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरवर संपर्क करू शकतात. आणि अशाच प्रकारे ह्या ज्या एक्झाम्स आहेत, मग ती ज्युनियर क्लर्कची असेल किंवा सिनियर क्लर्कची असेल, या सगळ्या एक्झामचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.